नमस्कार, मी प्रमोद बाळासाहेब जाधव. आपण आलेलो आहेत आज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विया मांडवा या गावात. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? गणेश शंकरराव कोरडे. मोबाईल नंबर 8806424191. आपण रासायनिक खतासोबत बायोफॅक्टर कंपनीचं बायोक्सेल ट्रिओ हे जैविक खत वापरलं, तर त्याचे रिझल्ट कसे आले आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा. रिझल्ट काय पाठीमागं दिसतंय आम्हाला. आम्ही सगळ्या मालाला, मोसंबीला, परत कापाशीला, तुरीला सगळ्याला वापरलं. रिझल्ट एकदम चांगले आलेले. एकदम चांगलं आहे. तर तुम्ही सुरुवातीला अर्ध्या प्लॉटला वापरलं होतं आणि अर्ध्याला नव्हतं वापरलं, त्याच्यानंतर तुम्हाला विश्वास बसला का रिझल्ट आहे? रिझल्ट आले म्हणून आम्ही पूर्ण कापाशीला वापरलं. पूर्ण कापाशी एकसारखी पूर्ण कपाशीला वापरलं. बरं. तर याचे रासायनिक फक्त ज्या ठिकाणी वापरलं होतं तिथं आणि ज्या ठिकाणी रासायनिक खतासोबत आपलं वापरलं होतं तसे रिपोर्ट कशी दिसली तुम्हाला त्याची? रिझल्ट काय आला तुम्हाला? जसं तुम्ही लावताना किंवा उगवण क्षमता कशी आली? उगवण शक्तीला बी चांगलं. आम्ही आता हे लावलं बटाटा, त्याच्यात सुद्धा उगवण शक्ती लागवड वेळेसच टाकलेली. याला सुरुवातीलाच लावली, इथं बटाट लावलाय. बाकी पूर्ण कपाशीला तुम्ही रासायनिक खतासोबत आपलं वापरलं, तर बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का? हो, 100% वापरायला पाहिजे. कारण रिझल्ट बघा मागे. हे बघा, आपण कपाशी बघू शकता कशा प्रकारची आहे. त्या जवळून दाखव. 7 फुट आहे ती. दाखवा.